समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुन रोड कोलवड बुलढाणा। आगामी निवडणुका होताच सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार। तुपकर 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा योजना बंद केल्यानंतर रविकांत तुपकर यांचा सरकारवर निशाणा। महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपताच सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार असल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर केला। विधानसभा निवडणुकांपूर्वी मतांसाठी सरकारने निरनिराळे योजना आणून नागरिकांची मतं मिळवून पुन्हा सत्ता स्थापन केली आणि सत्तेत येताच या सरकारने आपलं असली रूप दाखवायला सुरुवात केली। सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेली 1 रुपयात पीक विमा योजना बंद केली आहे। त्यामुळे पुढच्या टप्प्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होताच सरकार लाडकी बहीण योजना देखील बंद करणार असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला। 1 रुपयाची पीक विमा योजना ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली विमा योजना होती। आता मात्र सरकारने निवडणुका संपल्यामुळे ही योजना बंद केली आणि आता शेतकऱ्यांना पैसे भरावे लागणार। पहिले 4 ट्रिगर त्याच्यामध्ये होते, आता एकच ट्रिगर ठेवलाय। पहिल्या ट्रिगर मध्ये असं होतं, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, पेरणी न होणे आणि काढणी पश्चात नुकसान या 4 ट्रिगरला विमा मिळायचा। आता केवळ कापणीच्या वेळी प्रत्यक्ष उत्पादनाच्या तपासणीनुसार पीक विमा योजना देण्यात येणार आहे। त्यामुळे कमीत कमी शेतकऱ्यांना पीक विमा आता यावेळी मिळणार अशी परिस्थिती आहे। या विमा कंपन्यांचं सरकारचं साठलोट आहे। यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्कॅम आहे। लाखो कोटींचा, हजारो कोटींचा भ्रष्टाचार याच्यामध्ये या विमा कंपन्यांकडून झालेला आहे। आणि आमचं असं म्हणणं आहे की 2014 पासून आतापर्यंत या विमा कंपन्यांचा टेस्ट ऑडिट करा आणि दूध का दूध पाणी का पाणी करा। लाडक्या बहीण योजनेचं पण असंच करणं। महानगरपालिकेच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या की ही लाडकी बहीण योजना बंद करणार किंवा त्याच्यात काहीतरी अटी शर्ती टाकतील की लोकांना ती मिळणारच नाही। आणि मग पुन्हा जेव्हा निवडणुका येतील 29च्या, तेव्हा मग लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, लाडकी सून योजना, लाडकी मुलगी योजना अशा योजना आणतील आणि लोकांची मतं घेण्याचा प्रयत्न करतील, भूलभुलैया करतील। पण जनता आता हुशार झालेली आहे। सामान्य जनतेला फसवण्याचं काम सरकारने केलं।